प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेला उरले अवघे काही तास। रामलल्लांवर आज दिव्य स्नान। अयोध्येमध्ये उत्साह शिगेला। उद्याच्या सुट्टीविरोधातील याचिका फेटाळली। मुंबई हायकोर्टाचा सरकारला मोठा दिलासा। अयोध्येतील कार सेवेच्या फोटोवरून राजकीय वार पलटवार। फडणवीस नागपूर रेल्वे स्टेशनवरूनच परतले। राऊतांची टीका, तर मी मूर्खांना उत्तर देत नाही। फडणवीस यांचा पलटवार। राम मंदिर सोहळ्याला शिंदे फडणवीस अजित पवार जाणार नाहीत। सोहळ्यानंतर संपूर्ण मंत्रिमंडळासह अयोध्येला जाणार। शिंदे यांची माहिती, तर कार सेवा झाली, आता राम सेवेला फेब्रुवारी जाणार। फडणवीसांचं वक्तव्य। अयोध्येमध्ये निमंत्रितांच्या आगमनाला सुरुवात। सरसंघचालक मोहन भागवत आणि अभिनेत्री कंगना राणावत दाखल। अयोध्येतील सोहळा प्रक्षेपणावर सायबर हल्ल्याचं सावट। सरकारी पोर्टल वेबसाईटला अलर्ट राहण्याच्या सूचना। दादागिरीची भाषा करू नका, मुंबईत येणारच। मनोज जरांगे यांचा पुन्हा इशारा। नोंदी सापडलेल्या तातडीने दाखले देण्याची केली मागणी। जरांगे यांनी आंदोलन थांबवलं पाहिजे। आंदोलनाचा जनतेला त्रास होईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन। मराठा आरक्षणावर सरकार सकारात्मक असल्याचं केलं वक्तव्य। संविधानाचा आदर करायला हवा। आरक्षणासाठीच्या तारखेचा हट्ट करू नये। अजित पवार यांचं वक्तव्य, तर संविधानाचा आदर तुम्हीच करा, आरक्षण द्या। जरांगे यांचं प्रत्युत्तर।